नंदुरबार जिल्ह्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. सध्याचे तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं प्रशासनाच्या वतीने आता खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. कारण की उष्णतेमुळं कुठल्याही व्यक्तीला याचे त्रास होऊ नये किंवा जर त्रास झाला तर तातडीने त्याला उपचार मिळावा यासाठी दर्जेदार असं उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास 18 ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे. ते नंदुरबार जिल्हा रुग्णालय असेल, महिला रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तालुका रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी हे उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे. तातडीने उपचार मिळावा यासाठी नागरिकांना त्यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती आतापासूनच घेतली जात आहे. कारण की सध्याचे तापमान जे आहे ते 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले तर पुढच्या महिन्यामध्ये आणखी तापमान वाढणार असल्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळं नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जरी प्रशासनाच्या वतीने जरी केलं जात असलं तरी देखील अति महत्वाच्या कामासाठी जर काही नागरिक जर बाहेर निघत असेल आणि त्यांना जर कुठला उपचार मिळावा वेळेवरती यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. या 18 ठिकाणी उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आले आहेत आणि या ठिकाणी वेळेवरती उपचार मिळावा यासाठी नर्स असतील, डॉक्टर असतील, हे जे आरोग्य विभागाचे जे काही स्टॉफ आहे ते देखील उपलब्ध जे आहे ते राहणार आहे. 24 तास या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी जे आहे ते उपस्थित राहतील आणि यांच्यासाठी ज्या काही लागणाऱ्या औषधी आहेत त्याच्या देखील साठा जो आहे तो मुबलक आहे. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला याच्या उष्णतेमुळे कुठल्याही उपचार मिळू नये अशी घटना घडणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवली गेलेली आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आता उष्मघाती कक्ष जे आहे ते स्थापन करण्यात आलेले आहे आणि आरोग्य विभाग जे आहे ते आता सतर्क झाला असल्याचे दिसून येत आहे. जितेंद्र वैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार.